पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा केतन विशाल अग्रवाल याच्या मृत्यूचं गूढ आता पूर्णपणे उकललं असून हा एक अत्यंत थंड डोक्यानं रचलेला क्रूर खून असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। सुरुवातीला लोहगड किल्ल्यावरील केवळ एक दुर्दैवी अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून रचलेला एक भयानक कट होता। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केतनचा जीव घेण्याचा हा आरोपींचा केवळ एकच प्रयत्न नव्हता। याआधीही त्यांनी केतनला मारण्याचा जीव घेणा प्रयत्न केला होता, ज्यात ते अपयशी ठरले होते। मात्र पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतरही आरोपींचा क्रूर हेतू बदलला नाही। त्यांनी केवळ 5च दिवसात दुसरा प्लॅन आखला आणि त्या दुसऱ्या प्रयत्नात ते केतनचा खून करण्यात यशस्वी झाले। हा पहिला प्लॅन कसा फसला आणि दुसरा प्लॅन कसा त्यांनी यशस्वी घडवून आणला, या क्रूर मर्डरची कहाणी पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचं लग्न नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिशय राजेशाही थाटात होणार होतं। दोन्ही कुटुंब या लग्नाच्या तयारीत व्यस्त होती आणि घरात आनंदाचं वातावरण होतं। केतन हा एक यशस्वी तरुण होता आणि त्याला ट्रेकिंगची म्हणजेच गड किल्ले फिरण्याची प्रचंड आवड होती। मात्र सिया गोयल ही या लग्नामुळे खुश नव्हती। ती चेतन चौधरी नावाच्या एका तरुणासोबत गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध सुरू होते। यातूनच तिने चेतनच्या मदतीने केतनचा काटा काढण्याचं ठरवलं। केतनला ट्रेकिंगची आवड असल्यामुळे त्याला एखाद्या दुर्गम किल्ल्यावर नेऊन तिथून दरीत ढकलून द्यायचं आणि तो एक अपघात असल्याचं दाखवायचं, असा कट या दोघांनी रचला। या कटानुसार आरोपींनी पहिला प्रयत्न 14 जून रोजी केला। सियानं केतनला नेहमीप्रमाणे लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाण्यासाठी तयार केलं। त्या दिवशी चेतन चौधरी हा देखील आधीच ठरल्याप्रमाणे किल्ल्यावर पोहोचला होता। त्यांचा प्लॅन असा होता की किल्ल्यावरील एका निर्जन जागी केतनला गाठायचं आणि तिथं त्याला साप दाखवून प्रचंड घाबरवायचं। केतन सापाला पाहून घाबरून मागे पळेल किंवा पळताना त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळेल, अशी त्यांची योजना होती। जर तो घाबरून पडला नाही तर त्याला तिथून थेट दरीत ढकलून द्यायचं, असं त्यांनी ठरवलं होतं। 14 जून रोजी त्यांनी हा प्रयत्न करून पाहिला, परंतु नशिबाच्या खेळामुळे त्या दिवशी त्यांचा हा पहिला प्रयत्न पूर्णपणे फसला। केतन या सगळ्यातून सुरक्षित राहिला आणि त्याला आपल्या होणाऱ्या पत्नीवर किंवा तिथे घडणाऱ्या हालचालींवर अजिबात संशय आला नाही। तो अगदी निर्धास्तपणे सियासोबत घरी परतला। पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे सिया आणि चेतन शांत बसले नाहीत। केतनचा खून करण्यासाठी ते प्रचंड उतावीळ झाले होते। पहिल्या प्रयत्नानंतर अवघ्या 5च दिवसात म्हणजेच 19 जून रोजी त्यांनी दुसरा प्लॅन अंमलात आणला। सियानं पुन्हा एकदा केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या आणि निसर्गाचा आनंद घेण्याचा बहाणा केला। केतन आपल्या होणाऱ्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत असल्यामुळे त्यानं तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि तो तिच्यासोबत पुन्हा लोहगडला जाण्यास तयार झाला। 19 जून रोजी ते दोघं किल्ल्यावर पोहोचले। चेतन चौधरी हा आधीच तिथं सर्व तयारी करून दबा धरून बसला होता। किल्ल्यावरील विंचूकडा या अत्यंत धोकादायक आणि खोल दरी असलेल्या ठिकाणी सियानं केतनला नेलं। तिथं तिनं केतनला फोटो काढण्याच्या बहाण्यानं अगदी कडाच्या टोक्यावर उभं केलं। केतन फोटोसाठी पोज देत असताना त्यानं त्याचं लक्ष नसताना सिया आणि तिथं अचानक आलेल्या चेतननं मिळून केतनला मागून जोरात धक्का दिला। केतन काही समजण्याच्या आतच सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। या दुसऱ्या प्रयत्नात आरोपी आपल्या क्रूर हेतूत यशस्वी झाले। केतन दरीत कोसळल्यानंतर सियानं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचा बनाव रचला। सुरुवातीला सर्वांना वाटलं की हा एक ट्रेकिंग दरम्यान झालेला एक अपघात आहे, परंतु केतन हा एक अतिशय अनुभवी आणि उत्तम ट्रेकर होता। त्यामुळे तो इतक्या सहजपणे कड्यावरून पाय घसरून कसा पडू शकतो, असा संशय केतनच्या कुटुंबियांना आला। त्यांनी पोलिसांकडे सखोल तपासाची मागणी केली। पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि त्यांनी तांत्रिक गोष्टींचा आधार घेण्यास सुरुवात केली। पोलिसांनी लोहगड किल्ला परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याचसोबत सियाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅक केले। यावेळी पोलिसांना सियाच्या संपर्कात असलेला चेतन चौधरी नावाचा तरुण आढळून आला, ज्याचं लोकेशन घटना घडली त्या दिवशी आणि त्या वेळेत लोहगड किल्ल्यावरच दाखवत होतं। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज अधिक बारकाईने तपासला असता त्यांना कडक उन्हाच्या दिवसातही एक तरुण आपलं शरीर आणि चेहरा पूर्णपणे झाकून वावरताना दिसला। या तरुणानं ओळख लपवण्यासाठी हुडी, गॉगल आणि मोठे हेडफोन घातले होते। पोलिसांनी संशयावरून चेतन चौधरीला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी सुरू केली। पोलिसांच्या कडक चौकशीसमोर चेतन फार काळ टिकू शकला नाही आणि त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। त्यानं पोलिसांना सांगितलं की सियाच्या सांगण्यावरूनच त्यानं केतनला दरीत ढकललं। सिया आणि त्यानं मिळून हा संपूर्ण कट रचला होता। जर लोहगड किल्ल्यावर केतनचा खून करण्याचा हा दुसरा प्रयत्नही अपयशी ठरला असता तर त्यांनी महाबळेश्वरला जाऊन त्याचा खून करण्याचा एक तिसरा बॅकअप प्लॅन देखील तयार ठेवला होता, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली असून न्यायालयीन कोठडीत त्यांची पुढील चौकशी सुरू आहे।